चला सलामीवीरची जोडी कट्टा बॉईज मैदानात उतरायचे आहे, कारण आपल्याला हा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, जेणेकरून आजचे सर्व सामने एकदम वेळेवर झाले पाहिजे. चला सलामीवीरची जोडी कट्टा बॉईज 2 सेकंड मध्ये मैदानात आली पाहिजे. हॅलो, चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अंपायरही आपल्या मैदानात उतरलेले आहेत स्टेजवरून.
चला सामन्याला आपण सुरुवात करतोय आणि सलामीवीरची जोडी मैदानात मयूर पाटील आणि आपल्या गावातील अनिकेत पाटील आणि गोलंदाजीला ते म्हणजे जेपी मास्टरचे गोलंदाज मास्टर कामगिरी दाखवतात आपल्या मैदानात कारण खूप सारा एक्सपिरियन्स घेऊन मैदानात उतरल्या ते म्हणजे जेपी कारण वयाच्या 48व्या वर्षी पण बॉलिंग करतात ते म्हणजे फिट अँड फाईन दिसणारे आपले जेपी भाऊ चला सलामीवीरची जोडी मयूर आणि अनिकेत आपल्या संघासाठी काय करू शकतात चला सामना चालू करतोय पहिला चेंडू 9:55 ला जेपी यांचा मयूर पाटील यांना पहिला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू काही समजला नाही आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निलेश घरत पहिला चेंडू निर्धाव जातोय बघूया जेपी आपल्या संघासाठी काय करू शकतोय दुसरा चेंडू घेऊन येत आहे आणि जेपी यांना खूप सारा एक्सपिरियन्स आहे कारण वयाच्या 48व्या वर्षी मस्त मारलेला फट्टा धावतोय बॉल अडू शकेल का आणि येस अडवलेला आहे आणि त्याच दरम्यान काढलेल्या या चोट्या 2 धावा 3 धावा आणि धावसंख्या झाले ती म्हणजे 2 चेंडू 3 धावा पोट वाढल्यामुळे धावायला जमत नाही पण तरीही धावून आपला चेंडू अडवला आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली ते म्हणजे आपले लाडके महेश मात्रे तिसरा चेंडू जेपी यांचा अनिकेत यांना लेफ्ट हँडेड बॅट्समॅन अनिकेत बोलबाला आहे या मैदानावर अनिकेत पाटील यांचा कारण उत्कृष्ट असे फटके मारतात आर्या पार करणारे आपले अनिकेत पाटील तिसरा चेंडू जेपी यांचा मारलेला फटका सरळ आणि या चोट्या 2 धावा काढायचा प्रयत्न होता पण नाही 1 धावा काढली आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 चौथा चेंडू जेपी यांचा मयूर यांना मारलेला फटका आर्या पार जाईल का नाही सरळ हातात आणि बाद मयूर पाटील बाद झालेले आहेत साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक साऱ्या मनावर राज करणार क्रिकेट आमची जान रे आमच्या मेहमानची शान रे मज्जाही करताना नाचताना गाताना आमच्या पोरांची धमाल रे आमचा ग्रुप हा एक नंबर वाशी बोलतो आम्ही उमेल मानकर आमचा ग्रुप हा एक नंबर वाशी बोलतो आम्ही उमेल मानकर आमचा नादच करायचा ना आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज चला चौथ्या चेंडूवर जेपी यांना भेटलेली विकेट सरळ हातात कॅच पाचवा चेंडू जेपी यांचा अमित यांना बघूया अमित आपल्या संघासाठी काय करू शकतात छोटासा कट आणि सिंगल धावा कारण त्यांना माहिती आहे अनिकेतचा बोलबाला आहे या मैदानावर आणि अनिकेत आपल्या संघासाठी आर्या पार शॉट मारू शकतात त्यासाठी त्यांना लेफ्ट हँडेड बॅट्समन अनिकेत यांना स्ट्राइक वर आणलं त्याला माहिती आहे आपल्या संघासाठी जो करणारा आहे तो म्हणजे अनिकेत पाटील
मारलेला फटका, बॉल नीट समजला नाही आणि चोटी एक धाव काढली. शेवटचा चेंडू असेल, ओव्हर सॉरी, एक ओव्हर समाप्त आणि अनिकेतला माहित आहे आपल्याला स्ट्राईक वर राहायचं आहे, त्यामुळे त्यांनी चोटी एक धाव काढून पुन्हा आपण स्ट्राईक वर कसे राहू शकतो याचा प्रयत्न केला. दुसरं शतक आपल्या संघासाठी घेऊन येत आहे तो म्हणजे आताच ज्यांनी आपल्याला सर्वांना प्रसन्न केलं ज्या गाण्यानी गणरायाच्या, तो म्हणजे हुनाजी पाटील. वय झालं म्हणून काय झालं, मी अजून रेल्वेत आहे आणि रेल्वेसाठी मी मॅच खेळतो या उद्देशाने या मैदानात उतरलेले आहे ते म्हणजे हुनाजी पाटील. पहिला चेंडू घेऊन येत आहेत अनिकेत साठी, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. चांगला असा फटका आणि आर्या पार, वजनदार शानदार षटकार. चांगला असा चेंडू होता. दुसरा चेंडू हुनाजी पाटील यांचा. मारलेला फटका, बॉल बॅटीवर नीट आला नाही तरी डन 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 चौकार. तिसरा चेंडू हुनाजी पाटील यांचा. अनिकेत यांना संघाची धावसंख्या झाले ती म्हणजे 16. लक्षात असू द्या 5 षटकांचा हा सामना असेल. आज निर्णय घेतलाय 5 षटकांचे सामने खेळवण्यात येणार. तिसरा चेंडू हुनाजी पाटील यांचा अनिकेत पाटील साठी. बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत, फायदा खूप असेल. हुनाजी पाटील आपल्या संघासाठी तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. अनिकेत पाटील यांना वाईट चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, यांचा निलेश घरात यांच्या हातात आणि येस अंपायर डिसिजन वाईट. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. हुनाजी पाटील यांचे कदाचित लय भेटत नसेल किंवा भेटत असेल पण बॅट्समन पण तसा आहे. अनिकेत पाटील लेफ्ट हँडेड असण्याने त्याला खूप फायदा असेल. पुन्हा तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता पण सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि अंपायर डिसिजन दॅट्स अ वाईट. नीट लाईन भेटत नाही असं वाटते हुनाजी पाटील यांना. कदाचित त्यांनी साईड चेंज करावी. येस, साईड चेंज केलेली आहे. आता तरी त्यांना लय भेटेल किंवा त्यांना त्यांची लाईन भेटेल जेणेकरून चेंडू सरळ बॅटीवर जाईल या विकेटवर जाईल. तिसरा चेंडू मारायचा प्रयत्न होता, बॉल बॅटीवर नीट आला नाही आणि चोटी धाव काढली आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूत अमित पाटील आपल्या संघासाठी काय करू शकतो हे पाहूया. अमित पाटील ही चांगले लेदर बॅट्समॅन आहेत. लेदर खूप खेळायचे, टेनिसचा त्यांना जास्त अनुभव नव्हता पण तरीही या मैदानात उतरून आपल्या संघासाठी आपण काय करू शकतो याचा प्रयत्न असेल. हुनाजी पाटील यांचा चौथा चेंडू आपल्या संघासाठी क्लासिक या संघासाठी आणि अमित पाटील स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्रायकर अनिकेत पाटील. हुनाजी पाटील यांचा चौथा चेंडू.
रिवर्सचा मारायचा फटका, पण फटका सरळ हातात आणि चोटी धाव. अनिकेत पाटील यांनी एक धाव काढलेली आहे आणि संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 20. चला पुढचा चेंडू बघूया. होनाजी पाटील काय करतात आपल्या संघासाठी, विकेट घेतील का अनिकेत पाटील यांची. पुन्हा अनिकेत यांचा मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, पण सरळ चेंडू आर्या पार, वजनदार शानदार असा षटकार. शेवटचा चेंडू होनाजी पाटील यांचा. आता कुठे लय भेटली होती, पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू, पुन्हा त्याच दिशेने मारलेला फटका, कॅच होईल का नाही. सरळ पायाने अडवलेला चेंडू आणि जेपी यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि अनिकेत यांनी चोट्या 2 धावा काढल्या आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28. चला पुढचं षटक घेऊन येते आपल्या संघासाठी, तो म्हणजे मयूर किनी. मयूर किनी असे उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत, कारण UPL मध्ये त्यांचा बोलबाला होता आणि चांगलेच विकेट त्यांनी घेतल्या होत्या. मारलेला फटका आर्या पार जाईल का, वजनदार शानदार असा षटकार. मस्त मारलेला फटका. मयूर यांना जे बेस्ट बॉलर होते गेल्या वर्षीचे आगरी UPL चे, त्यांनाच मारलेला हा फटका. दुसरा चेंडू मारायचा प्रयत्न होता, चेंडू जातो निर्धाव असा दुसरा चेंडू. बघूया मयूर आपल्या संघासाठी काय करू शकतो. आणि तिसरा चेंडू घेऊन येत आहे मयूर किनी. अमित पाटील यांना पुन्हा त्याच दिशेने मारायचा प्रयत्न होता, बॉल काय बॅटीवर नीट आला नाही. बॅट आणि बॉलचं मारायचा फटका, पुढे येऊन मारायचा प्रयत्न केला होता, सरळ बॉल जातो जेपी यांच्या हातात आणि चोटी 1 धाव घेऊन संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 35. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी काय करू शकतो, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि हवा दुसरी दिशेने चालले. मारायचा प्रयत्न होता,
सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि चोटी फक्त 1 धाव काढले आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 36. अमित यांची आज बॅट चालतंय. बघूया अमित आपल्या संघासाठी काय करू शकतो, कारण पहिल्याच बॉलवर मयूरकिनी यांना त्यांनी मारलेला असा षटकार होता. मयूर यांचा 5वा चेंडू, पुन्हा त्याच दिशेने मारलेला फटका, चौकार. डन 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 चौकार. नंबर 1 तो यार चला पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू मयूरकिनी यांचा. अमित पाटील यांना त्याच दिशेने सरळ चेंडू, जेल सुटतोय मयूरकिनी यांचा. सरळ चेंडू होता मयूरकिनी यांच्या हातात आणि जेल सुटलाय आणि 3री ओव्हरची समाप्ती झाली आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 40. प्रथमच इम्पॅक्ट प्लेयर ज्यांनी घेतलाय तो म्हणजे क्लासिक ग्रुप होनाजी पाटील यांच्या जागेवर आलेले प्रमोद गरत. इम्पॅक्ट प्लेयरचा नियम आपण कालपासूनच आणलेला आहे या लीग मध्ये, पण कोणी त्याचा उपयोग केला नव्हता. पण आज प्रथमच क्लासिक ग्रुप त्याचा उपयोग करतोय आणि होनाजी पाटील यांना बसून इम्पॅक्टच्या रूपाने आणलाय तो म्हणजे प्रमोद घरत यांना. चला चौथा गोलंदाज तो म्हणजे कुशल, उभरती पिढी यंग गोलंदाज प्रथमच या मैदानात आपल्या संघासाठी गोलंदाजी करत आहात आणि आपल्या संघासाठी काय करू शकतो बघूया. कुशल मस्त बॉल आणि सरळ बॉल जाईल का हातात. येस, इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपाने जे आले होते प्रमोद गरत त्यांनीच हा चेंडू पकडला आणि सरळ बाद. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात, मला पुण्यात पुण्यात.
म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात मला पुण्यात म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात. अनिकेत पाटील वैयक्तिक धावसंख्या 22, 9 चेंडू 22 धावा करून आउट झालेले आहेत. आणि कोण आउट करेल अनिकेत पाटीलला. आणि हा उभरता सितारा यंग टॅलेंट कुशल पाटील यांनी आउट केलेला आहे. दुसरा चेंडू कुशल यांचा मारलेला फटका सरळ जेपी बॉलच्या मागे, पण सिंगल अशी धाव काढलेली आहे. आणि 2 चेंडू यांचे कुशल मस्त गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखू शकतो असा त्याचा प्रयत्न असेल. बघूया पुढचे 4 चेंडू कुशल आपल्या संघासाठी कसे टाकतोय. तिसरा चेंडू सरळ मारलेला फटका रिवर्सचा शॉट होता आणि सिंगल अशी धाव भेटते. कुशल घरत यांचे वडील चांगले गोलंदाज होते. आज त्यांचा पुत्र या मैदानात गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि 3 चेंडू असे उत्तम असे टाकलेले आहेत. फुलटॉसचा बॉल होता पण त्याचा फायदा उठू शकले नाही. चौथा चेंडू कुशल यांचा मारलेला फटका सरळ चौकार. डन 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 चौकार. हॅलो, 5वा चेंडू कुशल यांचा उत्कृष्ट असा बॉल टाकलेला होता. काय अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय कुशल आपल्या संघासाठी. यंग टॅलेंट यांनाच पुढे यायचं आहे. ही मॅच आपण त्यासाठीच भरवलेली आहे जेणेकरून आपल्याला यंग टॅलेंट पुढे कसा आणता येईल याचा प्रयत्न असेल. शेवटचा चेंडू कुशल यांचा सनैयाना बॉल काय क्या बात आहे आणि अंपायर डिसिजन आउट. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी दादा फोटो माझा काढ. काजल लावणे आले मी आज असं नका बघू पाहू येते मला नाच. केला शृंगार आज गातोय असाच दिसते मी भारी जाऊन अप्सरा मी खास. नसरेवाली गाडी घालून साडी गाडी गुलाबी पागल करते तुझी मोरणीची चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. जो इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपाने जो आला होता तोच आपला प्रमोद घरत गोलंदाजीसाठी येत आहे. शेवटचं शतक असेल प्रमोद यांचं. आवाहन करतोय प्रो पांडवास आणि रियांशी 11 हे शतक संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण याच्या पुढचा सामना प्रो पांडवास वर्सेस रियांशी 11 करो या मरो दोघांसाठी असणारा हा सामना. जो जिंकेल तो क्वालिफायच्या दिशेने वाटचाल करेल. प्रमोद यांचा पहिला चेंडू मारलेला फटका सरळ जातोय वरती आणि यष्टीरक्षकाच्या हातात आणि बाद. चुनरी तेरी हाय हाय चुनरी तेरी चमकेगी गुलाबी शरारा. चुनरी तेरी चमकेगी गुलाबी शरारा. हरिश्चंद्र घरत मास्तर आपल्या गावातील गुरुजी यांचं आगमन झालेलं आहे.
उमेलमान ग्रामस्थ आयोजित उमेलमान आगरी प्रीमियर लीग 2024 मध्ये वयाच्या 85 वर्षी मास्तर यांचं 87 आणि मारलेला फटका शॉट चुकलाय पण फक्त एकच धाव आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 47. कुशाल यांचं अप्रतिम असं शतक होतं. खूप रन अडवले त्यांनी त्या शतक मध्ये आणि प्रमोद यांचा तिसरा चेंडू मारलेला फटका सरळ आर्या पार नायगावच्या दिशेने वजनदार शानदार षटकार. राहुल भाई करतय दावा नवीनच लाखाचं बक्षीस लावा. प्रमोद यांचा चौथा चेंडू अप्रतिम असे मारलेला फटका जाईल का दन 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 नाही आणि आपल्या संघासाठी 2 धावा अडवल्या आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 55. 2 चेंडू शिल्लक असतील शेवटचे प्रमोद यांचे. मारलेला फटका आर्या पार शानदार वजनदार असा षटकार. राहुल पाटील करतय दावा नवीन जबरदस्त अशी बॅटिंग साहिल पाटील यांची. मारलेला फटका पुन्हा एकदा शानदार वजनदार षटकार. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 68 रनाचा पाठला करायचा आहे तो म्हणजे क्लासिक ग्रुप यांना आणि शानदार अशी पारी खेळून आलेले आहे ते म्हणजे साहिल पाटील. 4 चेंडू 20 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहिल पाटील यांच्यासाठी. 500चा स्ट्राईक रेटनी खेळत होते. चला टॉस साठी यायचं आहे. प्रो पांडवास यांचे कर्णधार मुकेश पाटील आणि रियांशी 11 यांचे कर्णधार बन्सी प्रसाद. मी नाणेफेकीसाठी गुरुजी यांना विनंती करतोय की तुम्ही टॉस के बॉक्स मध्ये यायचं आहे कारण दोन्ही संघांसाठी करो या मरोची मॅच असणार आहे ही. कारण जो ही मॅच जिंकेल तो सरळ सेमीफायनलचा पट्टा गाठेल. आणि टॉस के बॉस मध्ये येणार आहे ते म्हणजे आपल्या गावातील 2 दिग्गज खेळाडू प्रसाद पाटील आणि मुकेश पाटील जंबो. चला दोन्ही कर्णधार टॉस के बॉक्स मध्ये आलेले आहेत आणि मी गुरुजी यांना विनंती करतो की तुम्ही या मॅच साठी टॉस साठी यायचं आहे. करो या मरोची मॅच असेल कारण जो कोणी मॅच जिंकेल तो सरळ क्वालिफाय होऊन सेमीफायनलचा पट्टा गाठणार आहे. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की तुम्ही टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. मुकेश पाटील एका बाजूला प्रो पांडवाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद पाटील
रियांशी 11चे कर्णधार गुरुजी यांना विनंती करतो आणि आलेला आहे प्रो पांडवाच्या दिशेने टॉस जिंकलेले आहेत मुकेश पाटील जे प्रो पांडवाचे कर्णधार आहेत. मुकेश पाटील करूया मरोची मॅच असेल, काय वाटेल तुम्ही मॅच कशा प्रकारे जिंकायचा प्रयत्न कराल आणि प्रसाद पाटील असा एक दिग्गज खेळाडू ज्यांची बोलबाला आहे या मैदानावर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल तुम्ही प्रसाद पाटील यांना? टॉस जिंकलो आहे, दोन्ही संघ मजबूत आहेत, एकाच लेवलचे संघ आहेत आणि खेळाडू दोघे एकाच लेवलचे आहेत. प्रसाद पाटील पण ऑलराऊंडर आहे, मुकेश पाटील पण ऑलराऊंडर आहे आणि तसा भरघोस खेळाडू आहेत जे नवीन यंग आहेत ते पण सर्व दोघांकडे चांगले आहेत आणि आजची जी परिस्थिती आहे ती करो की मरोची परिस्थिती आहे आणि दोघांनाही जिंकणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू. नक्कीच ऑल द बेस्ट मुकेश पाटील पुढच्या सामन्यासाठी. प्रसाद पाटील समोर आहे मुकेश पाटील, तुम्हाला दोघांचा खेळ माहिती आहे, दोघं कसे खेळतात कारण दोघं एका संघासाठी खेळलेले आहेत पण आज तुम्ही रियांशी 11 साठी खेळतात आणि मुकेश पाटील प्रो पांडवासाठी खेळतात. तर काय रणनीती असेल मुकेश पाटील यांना रोखण्यासाठी कारण तुम्हाला माहिती आहे मुकेश पाटील यांची विकेट महत्त्वाची असेल कारण दोन्ही संघासाठी महत्त्वाची मॅच आहे. करो या मरो ही स्थिती निर्माण झालेली आहे. जो जिंकेल तो सरळ सेमीफायनलचा पट्टा गाठेल. काय वाटते प्रसाद पाटील कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल तुम्ही? तरी दोन्ही संघांमध्ये चांगले कुशल खेळाडू आहेत पण शेवटी ऑन फील्ड ज्याचा परफॉर्मन्स चांगला तोच मॅच जिंकेल. याच्यामध्ये फक्त बॅटिंग आणि बॉलिंगच नाही, त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असते की आपण त्यावेळेला क्षेत्ररक्षण कसं करतोय, कॅच किती घेतोय, किती सोडतोय ह्याच्यावर सगळं डिपेंड असते. मग त्यानंतर जेव्हा गेम आपला सुरू झाल्यानंतर आपल्याला गेम ऑटोमॅटिकली समजतो कोणाच्या बाजून झुकला. जर ज्याचा परफॉर्मन्स चांगला होतोय तर गेम त्याच्या बाजूने नक्की घुसतो. चांगलं काहीतरी रणनीती घेऊन आले असतील दोन्ही संघ कारण त्यांना माहिती आहे दोन्ही दिग्गज खिलाडी या मैदानातील. चला ऑल द बेस्ट करून दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि या सामन्याकडे ओलूया. मुकेश पाटील यांनी टॉस जिंक क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलेला आहे. हॅलो, आता पहिला चेंडू प्रकाशांचा खराब चेंडू, वाईट चेंडू पंच घोषित करतात. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे ती 1. स्ट्राईक बॅट्समन आहेत ते मयूर किनी. नॉन स्ट्राईक आकाश उर्फ विकी. प्रकाशांचा दुसरा चेंडू पुन्हा खराब चेंडू पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावसंख्या होती ती 2. प्रकाशांचा चांगला चेंडू, टोला चेंडू, तिथे अनिकेत क्षेत्ररक्षण करतात. संघासाठी 2 धावा वाचवतात. संघाची धाव संख्या होती ती 4. सुंदर टोलाला चेंडू आणि धन 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 चौकार मौर्यांच्या बॅट मधून येतो. संघाची धाव संख्या होती ती 8. 68 धावांचं लक्षण जिंकण्यासाठी प्रकाशांचा तिसरा चेंडू, चांगला स्टोरा चेंडू, षटकार, 6 धावा. आल्या बाया आल्या माझ्या
थँक डीजे. धाव संख्या होती 14 बिनगडी बाद. प्रकाशनचा चौथा चेंडू सामना करतील मयूर किने. सुंदर चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. संघाची धाव संख्या होती 14. चांगला जोर चेंडू. बघू किती धावा भेटतात. षटकार मौर्यांच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. संघाची धाव संख्या होती 20. अजून काय पाहिजे बायानं मान. मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नाटक माझ्या पाया झालेल्या कार पाया झालेल्या कार मंगल फिरायला मोटार कार. थँक डीजे. थँक डीजे. शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू. षटक. चांगलाच फटका माराय तिथे क्षेत्ररक्षक नितीन मार्फत फक्त एकच धाव देते. संघाची धाव संख्या तिथे 22. 24 चेंडू 46 धावांची गरज. डीजे. बघून काळीच फोन मला करतोय वाजतोय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतोय वाजतोय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. दुसरा गोलंदाज मयूर. 24 चेंडू 46 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगली फटकेबाजी केली ती मयूर याने. 6 चेंडू 19 धावा. मयूर टू मयूर. एक मयूर पाटील आणि एक मयूर किनीच. आणि सुंदर झेल विघ्नेश यांच्याकडे. विघ्नेश यांनी चांगलाच झेल पकडलाय. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. काजल लावणे आले मी आज असं नका बघू अहो येते मला नाच. केला शृंगार आज गातोय असाच. थँक डीजे. मी भारी जाऊ. आणि महेश म्हात्रे 0वर बाद होत आहेत. चुनरी तेरी चुनरी तेरी चुनरी तेरी चुनरी तेरी आय हाय चुनरी तेरी चमकणी. थँक. चांगलं क्षेत्ररक्षण गजानन म्हात्रे लंगोटी यार्ड. सुंदर असं झेल पकडतात लंगोटी यार्डचे. आणि विघ्नेश आणि झेल पकडल्यामध्ये महेश पाटील यांच्याकडून 500 रुपये. साहिल आणि जर 3 षटकार मारलेस तर 5000 लगातार 3 षटकार. साहिल पाटील यांचा समीर पाटील यांच्याकडून.
सुंदर चेंडू, चेंडू निर्धाव जातोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव जातो, कुठल्या प्रकारची धाव येत नाही. चांगली गोलंदाजी मयूर यांच्याकडून. हॅट्रिक 3 षटकार मारण्यास समीर पाटील यांच्याकडून 5000. चांगले चेंडू, 5वा चेंडू निर्धाव टाकतो मयूर. मेडन ओव्हर होईल काही या UPL मध्ये. पहिल्या षटकात तिथे 22 धाव आले, तिथे आता या फक्त दुसऱ्या षटकात कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. शेवटचा चेंडू, चांगला स्टोअर चेंडू. 1 धाव येते, दुसऱ्या जोडीत नाही प्रयत्न. 2 षटकांकडे संघाची धाव संख्या 23. कधीपासून आकाश गेले त्याने अजून एक सुद्धा चेंडू खेळायला भेटत नाहीये. नवीन गोलंदाज अनिकेत आणि समोर आहे तो साहिल सामना करेल. हॅट्रिक 3 षटकार 5000 समीर पाटील यांच्याकडून. त्यांचेच बंधू आहेत समीर पाटील, DJ सॅम यांच्याकडून. हार्ड कॅश असेल, काय असेल? जीपे का? चला सामना त्वरित सुरू करायचा. 18 चेंडू 45 धावांची गरज जिंकण्यासाठी. 15च्या रन नेटने धावा कुडायच्या आहेत जिंकण्यासाठी. आणि चांगला चेंडू तिथे चांगलं क्षेत्र साहिल मात्रे यांच्यातर्फे फक्त एकच धाव देतोय संघासाठी. धाव संख्या 24 आणि 14 चेंडू 14व्या चेंडू स्ट्राईक वर येतोय तो आकाश. अजून एक ऑफर येते साहिल साठी. अमित गज यांच्याकडून 5000.
आणि बॅट निसटते विकी यांच्या हातातून आणि हिट विकेट आउट होत आहेत ते विकी. थँक्स डीजे. नवीन फलंदाज सनी घरात. अनिकेत यांचा तिसरा चेंडू सामना करते ते सनी घरात. सुंदर चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक सनई यांच्याकडून. धाव संख्या 24. आणि स्वतःच्या गोलंदाज झेल पकडतात अनिकेत. 0वर बाद होतो तो सनी. बुलाती है बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं. बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं. वो बुलाती है मगर गले का नहीं. नवीन फलंदाज प्रमोद. फक्त 10 चेंडू 2 धावा येत आहेत. खराब अशी फलंदाजी क्लासिक ग्रुपची. पाचवा चेंडू निर्धाव. तेरा चेंडू 44 धावांची गरज. 44. आणि झेल सोडते सनई. काठीनं गोंगडे घेऊ द्या की मला पिझ्झा येऊ द्या. बारा चेंडू आणि 44 धावांची गरज. नवीन गोलंदाज जयेश म्हात्रे उर्फ जम्बो. डीजे सॅम आणि अमित घरात यांच्याकडून 5000. हॅट्रिक 3 षटकार मारल्या साहिल यानं. एकूण 10000. हॅट्रिक लगातार 3 षटकार मारा आणि 10000 घेऊन जा. साहिल, डीजे सॅम आणि अमित घरात यांच्याकडून. आणि आमचे समालोचक मित्र आहेत भारत राऊत यांचं आम्ही स्वागत करत आहोत. थँक्यू पंकज. पुन्हा एकदा थोडासा उशीर होतोय. दिलगिरी व्यक्त करतोय उमेदमान नागरी प्रीमियर लीगच्या संपूर्ण कोर कमिटीच्या सोबत. चला यावेळी आपण या मॅचच्या दिशेने नक्कीच भरपूर पारदर्शक लागले गेलेले आहेत. इथून काय घडेल, काय षटकार येतील का, प्रयत्न सुरू आहेत. चांगली लाईन पाहायला मिळते यावेळेस. धावा विजयासाठी 68. क्या बात आहे. सकाळच्या या वेळेमध्ये म्हणजे हवेचं प्रमाण
बरंचसं कमी असतं आणि यावेळी देखील आपण पाहतोय तर इतकी मोठी धावसंख्या या पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजच्या मॅचेस खूप महत्त्वपूर्ण आहेत. इथून तुम्हाला पॉईंट टेबल जे आहे हे कुठेतरी मेंटेन ठेवावं लागेल. त्यानंतर तुमचा रन रेट, सगळ्यात महत्त्वाचं काय तर रन रेट. इथे फ्रेंडशिप ग्रुप आणि कट्टा या जर फ्रेंडशिपच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर पंकज नो डाऊट फ्रेंडशिप ग्रुपनं 2 मॅचेस जिंकले, 4 गुणाने ते पॉईंट टेबलमध्ये वर आहेत. मात्र रन रेट थोडाफार त्या टीमचा कमी असेल, कारण कमीत कमी धावा त्या टीमनं समोरच्या संघाला खास करून कमीत कमी धावेवर समोरच्या संघाला त्यांनी थांबवलेला आहे. अजून 5000 फेवरेट खेळाडू आहे. म्हणजे किती 3 षटकार 15 आहेत का? 15,000 रुपये. म्हणजे जितकं मला वाटतं बक्षीस आहे का इथे 15,000 रुपये आहे ना. शॉट सुरेख जबरदस्त. मात्र मागे प्रोडक्शन आहे. जेपी थोडासा आमचा नाराज आहे. धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा. मात्र इथे कौतुक असेल टीम कॅप्टनचं. ते म्हणतात की आम्ही सगळ्यांना प्राधान्य दिलंय. हार जीत ही नंतरचा विषय आहे. मात्र आपल्या टीममध्ये जे सगळे आहेत खेळाडू त्यांना प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळायला हवी. चांगलं काम आहे. धावा झाल्या त्या 28. 4थं षटक आहे आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. चेंडू तर थांबणार नाहीये. चेंडू 4 धावांसाठी. साहिल मात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय दिलवाला, त्याला कुलदैवत खंडोबा पावला, पनवेल शहरात फेमस झाला, त्याला कुलदैवत खंडोबा पावला, पनवेल. अरे मला एक कळत नाहीये, त्याला कुलदैवत खंडोबा पावला ठीक आहे, मात्र पनवेल शहरात कसं काय गेला? पनवेलला काय केलं मित्र तू? असं काय केलंस पनवेलमध्ये तू की पनवेलला तुझी इतकी चर्चा झाली? हसू नको तू, दिसतोस फ्रेम मध्ये, हसतोस ते. अमित घरात, देवेंद्र पाटील, समीर पाटील, 3 षटकार 15. साहिल खंडोबाचा धावा कर, रविवार आहे. जिमला जातोस का? काजू बदाम खातो का? बंद केली जिम, तेव्हा षटकार लागत नाही. इनसेट आउट. अतिशय सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका आपण पाहतोय. एक कवटराय आपण म्हणू शकतो या फटक्याला. एकदम साहिल एक काम कर, 15,000 आहेत, अशी तरी मॅच गेले. बॉलर सोबत चर्चा कर, बॉलर सोबत कॉम्प्रो कर. सरळ सरळ मी तुला बॉलर सोबत कॉम्प्रो कर. त्याला सांग मी 10 घेतोय, तुला 5 घे. बघ चान्स आहे, आत्ताच चान्स आहे. लगा ताकद, लगा ताकद. नाही रे, बॅटचं वेट किती आहे? तुझ्यापेक्षा कमी आहे की जास्त आहे? बघ तुझ्यापेक्षा जास्त असेल तर चेंज कर. अजून 5 चेंडू आहेत, अजून 4 आहेत ना? 4 आहेत. बघ बॅट चेंज कर. 4 मध्ये 3 मारायचे. बघ बॅट चेंज कर. अजून सांगतोय का रे? का 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 याला म्हणतात एट जो फटका. कशाला पण मारायचा तो? काय गरज आहे? काही आवश्यकता नव्हती रे. आहेत त्याच्यावर खेळ ना. 15,000 तुला लावलेत ना, ते 15,000 घे ना. तू कशाला नाही तेच करतो काय पण? कुठे तो चेंडू चुकून दुसरीकडे लागला असं तर भारी पडलं असं तुला. धावा 33. हे बघ, त्याने केलं तर मी पण करेल. तो करू शकतो तर मी काय करू शकत नाही. प्रमोद सुपला, प्रमोद सुपला ट्राय कर. सुपला प्रमोद आता ही ट्राय केली तर सुपला पण ट्राय कर. नाही, सरळ सरळ बॅटने खेळायचं होतं. 33 धावा.
झालेत एक चेंडू, 34 झाले का? एक चेंडू शिल्लक आहे. कोण टॉप 1 मध्ये? कट्टा बॉयज. यस, टॉप 1. क्या बात आहे. पॉइंट टेबल टॉप 1 म्हणजे पॉइंट टेबल टॉप करतो हा संघ. जबरदस्त, क्या बात आहे. म्हणजे कुठेतरी क्वालिफाय म्हणजे पारितोषिक जे आहेत म्हणजे या पारितोषिकांपैकी एक पारितोषिक कट्टा बॉयज टीमला लागू होते. मिस्तान स्टोक आहे. चला अभिनंदन कट्टा बॉयज. पॉइंट टेबल जे आहे ते मात्र टॉप करतो हा संघ कट्टा बॉयज. अभिनंदन. म्हणजे कट्टा बॉयजनं अनेक टीमचा काटा काढला, तिन्ही टीमचा काटा काढला असं आपण म्हणू शकतोय. अभिनंदन. थँक्यू डीजे. विशेष आभार. अरे वा, आज वाढलेत माणसं. स्पर्धा इतकी जबरदस्त सुरू आहे ना, तर माणसं वाढतील नाही तर काय. नानावरचं प्रेम आहे. सचिन हरेश्वर गरत, बुलेश नामदेव पाटील, हेमचंद्र मनोहर किणी, लाईफ फेस डेव्हलपर्स, त्याने दिगंबर नारायण पाटील,